सर्व मतदारांना आवाहन करेन की जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे। हा लोकशाहीचा उत्सव आहे, मोठ्या प्रमाणात मतदान करा। जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि लोकशाही बळकट केली पाहिजे। कालच्या पूर्ण प्रकरणावरती तुमच्या काय भूमिका आहे? एकंदरीत तुमच्यावर आरोप झाला की तुम्ही पैसे वाटत होता, कार्यकर्ते जमा केले होते, आचारसंहितेचा भंग केलेला आहे, याबाबत गुन्हे सुद्धा दाखल झाले। कालच्या प्रकरणाने नालासोपारा विधानसभेत आमच्या मतामध्ये 5 ते 7% वाढ होईल आणि वसई मतदारसंघामध्ये 3 ते 5% वाढ होईल। लोकांमध्ये मला अनेक फोन काल संध्याकाळी काल दुपारपासून आले, त्यांच्यामध्ये प्रचंड चीड आहे। हा जो प्रकार ज्यांनी केला त्याच्याबद्दल प्रचंड चीड नागरिकांच्या मतदारांच्या मनामध्ये आहे की अशा प्रकारे पोलीस प्रशासन असताना, इलेक्शन कमिशन असताना, सगळ्या प्रकारे यंत्रणा असताना तुम्ही आतमध्ये जायचं आणि काय मिळालं? काहीच मिळालं नाही ना। मिळालं काय? पण इलेक्शनच्या 12 तास अगोदर कोण असं हे काय करते का? आचारसंहितेमध्ये जी मीटिंग लावलेली कार्यकर्त्यासह बैठक होऊ शकतात। जाहीर प्रचार तो कुठल्याही प्रकारे नव्हता। तावडे साहेब बाहेर जात होते, मी त्यांना विनंती केली की कार्यकर्त्यांची इच्छा आहे की तुम्ही कार्यकर्त्यांना भेटावं, म्हणून तावडे साहेब भेटायला आले की 10-15 मिनिटाची ती भेट होती। 9 लाख मिळाले ते काय? 9 लाख मिळाले तुझ्या भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही। ज्या हॉटेलमध्ये मीटिंग घेण्यात आली होती, विनोद तावडे यांनी जो आरोप केलेला आहे की हे जे हॉटेल आहे हे जितेंद्र ठाकूरांचं होतं, नेमकी खरी वस्तुस्थिती काय आहे? खरी वस्तुस्थिती दूध का दूध, पाणी का पाणी, चौकशी अंती आपल्याला कळेल। 5 ते 7% फायदा आणि वसईमध्ये 3 ते 4% फायदा हा बीजेपीला झालेला आहे, असा दावा राजन नाईक यांनी चाललाय। पैसे तुम्ही वाटायचे, नेते तुमचे यायचे आणि फायदा पण तुमचा। पैसे पोचले का ते विचारा ना। हे कालचं प्रकरण म्हणजे पैसे पोचवायचंच ना। बघू ज्या ठिकाणी हे सगळा राडा झाला, विनोद तावडेंनी असा आरोप केलेला आहे की ते हॉटेलच जितेंद्र ठाकूरांचं होतं आणि म्हणून ते प्री प्लॅनिंग न सगळ्या राडा घडवून आणला। कोण बोलले? विनोद तावडे? ते हॉटेल माझं आहे? विनोद तावडेने ते हॉटेल माझ्या नावावर करावं, मी त्यांचा आभारी राहील आयुष्यभर। काल भिजलेल्या कोंबडीसारखे बसलेले मला फोन करून बोलवलं, मला इकडून काढा, मला इकडून काढा, माझ्या गाडीतून सोडलं आणि मुंबईला गेल्यावर कंठ फुटला। डायरेक्ट हॉटेलचा मालक मला केला। वा, हुशार आहेत। मग हॉटेल अख्खं बुक केलेलं माझं हॉटेल होतं। जर ते हॉटेल माझं होतं ते यांनी बुक का केलं? काय ठोकून बोल, खोटं बोल, ठोकून बोल, हा यांचा धंदाच आहे। काय वाटतं, आजही मतदान प्रक्रियेमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरूच आहेत, याचा कुठेतरी मतदानावर परिणाम? आम्ही कुठे कोणावर आरोप करतो? मी उत्तर देतो फक्त, मी आरोप कोणावर कधी करत नाही।